नमस्कार. आजचा आपला विषय खूप खास आहे. खरं तर प्रत्येक स्त्रीच्या मनातला, तिच्या स्वतःच्या ओळखीचा आणि तिच्यातल्या आत्मविश्वासाच्या ताकदीचा. होतं काय ना की इतरांची काळजी घेता घेता, जबाबदाऱ्या पार पाडता पाडता ही ओळख कुठेतरी हरवून जाते. चला, आज आपण मिळून शोधूया तोच हरवलेला आत्मविश्वास आणि जागवूया आपल्या आत दडलेली ती शक्ती. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक स्वप्न असतं. किती खरं आहे नाही का? प्रत्येकीच्या मनात एक स्वप्न असतंच. काहीतरी बनायचं, काहीतरी करायचं, स्वतःसाठी जगण्याची एक छोटीशी का होईना पण उमेद असते. ही फक्त एक ओळ नाहीये, तर हे ते वास्तव आहे जे आपण अनेकदा विसरून जातो. आयुष्य ना तिला अनेक भूमिकांमध्ये घडवतं. कधी ती एक मुलगी म्हणून आईवडिलांचा आधार बनते, तर कधी पत्नी म्हणून संसाराचा गाडा ओढते, आणि मग आई झाल्यावर तर मुलांसाठी आपलं सर्वस्व पणाला लावते. आणि ह्या सगळ्या प्रवासात म्हणजे बघा ना, इतरांच्या आयुष्याला आकार देताना ती कळत नकळत स्वतःलाच विसरून जाते. पण मग एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. या सगळ्या जबाबदाऱ्यांच्या गर्दीत ती स्वतः कुठे आहे? तिची स्वतःची ओळख, तिची स्वप्न, तिच्या इच्छा, या सगळ्याचं काय? समाज आणि कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात तिचं स्वतःचं अस्तित्वच मागे पडतं. आणि खरं सांगायचं तर अनेकदा ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणंही अवघड होऊन बसतं. आणि इथेच तर खरी गोष्ट सुरू होते. आपण बोलणार आहोत त्या अदृश्य शक्तीबद्दल. ही शक्ती म्हणजे काय? तर स्वतःच्या आत दडलेली ताकद पुन्हा शोधण्याची एक प्रोसेस. कारण जरी कधी कधी वाटलं ना की आपण हरवलोय, तरी ती शक्ती आतमध्ये कुठेतरी जिवंत असतेच. फक्त तिला पुन्हा एकदा जागं करायचं असतं. ही एक गोष्ट आहे ना जी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी, की स्त्रीचं अस्तित्व म्हणजे फक्त जबाबदाऱ्यांची एक लांब लचक यादी नाहीये. तिचं अस्तित्व हे स्वतःसाठी आहे, तिच्या स्वतंत्र ओळखीसाठी आहे. आणि ही ओळख जपणं, तिला महत्त्व देणं हे खूप गरजेचं आहे. हे वाक्य बघा, जी स्त्री शांतपणे सगळे सांभाळते, तिच्यात स्वतःचं आयुष्य बदलण्याची ताकद असते. किती खोल अर्थ आहे यात. जी स्त्री शांतपणे कोणताही गाजावाजा न करता सगळं काही सांभाळते ना, तिच्यामध्ये फक्त घर सांभाळण्याची नाही, तर स्वतःचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकण्याची प्रचंड ताकद लपलेली असते. बरं, हे सगळं बोलणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात असं होतं का? तर हो, नक्कीच होतं. चला तर मग अशाच काही प्रेरणादायी प्रवासांबद्दल बोलूया. खऱ्या आयुष्यातल्या नायिका ज्यांनी हे सिद्ध करून दाखवलं. उदाहरणार्थ कल्पना चावला, एका सामान्य घरातून आलेली मुलगी जिने आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते खरं करून दाखवलं. किंवा मग ह्या मेरी कोम यांचं उदाहरण, गरिबी आणि कितीतरी सामाजिक अडचणी, या सगळ्यांवर मात करून त्यांनी बॉक्सिंगच्या जगात भारताचं नाव अभिमानाने मोठं केलं. आता यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? त्या काही वेगळ्या नव्हत्या किंवा त्यांच्याकडे काही सुपर ह्युमन पॉवर नव्हती. त्यांच्यात आणि आपल्यात एकच गोष्ट समान होती, आणि तीच त्यांच्या यशाचं कारण ठरली. त्यांनी स्वतःवर तेव्हा विश्वास ठेवला जेव्हा कदाचित इतर कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हतं. हीच आहे आत्मविश्वासाची खरी ताकद. तर मग हा आत्मविश्वास नक्की आहे तरी काय? कुठून येतो हा? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो वाढवायचा कसा? चला आता हेच समजून घेऊया. एक गोष्ट लक्षात घ्या, आत्मविश्वास म्हणजे परफेक्ट असणं नाही. तो कधीही चूक न करण्यातून येत नाही. आत्मविश्वास येतो स्वतःवर विश्वास ठेवण्याच्या एका साध्या पण अत्यंत शक्तिशाली कृतीतून. ठीक आहे, मी हे करू शकते, मी यातून मार्ग काढेन, हा जो स्वतःवरचा विश्वास आहे ना, तोच आत्मविश्वासाचा खरा पाया आहे. तुझा प्रवास वेगळा आहे, तुझी गोष्ट खास आहे, हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. कारण काय होतं, आपण सतत स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करत राहतो. सोशल मीडियावर पाहतो, आजूबाजूला पाहतो, आणि मग वाटतं की आपण मागे आहोत. पण हे करणं पूर्णपणे चुकीचं आहे. प्रत्येकीचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकीची गोष्ट खास आहे. आपली ताकद आपल्या याच वेगळेपणात आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला आत्मविश्वासाचा अर्थ तर कळलाय, पण आता प्रश्न हा आहे की याला आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग कसा बनवायचं, स्वतःला सक्षम कसं करायचं. चला याच मार्गावर पुढे जाऊया. याच्यासाठी ना या 3 सोप्या पण खूप महत्त्वाच्या पायऱ्या लक्षात ठेवूया. नंबर 1, तुलना करणं थांबवा प्लीज. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. नंबर 2, पडल्यावर खचून जाऊ नका. आयुष्यात अपयश येतच, पण प्रत्येक अपयश ही शिकण्याची एक संधी असते. पुन्हा उभं राहा. आणि नंबर 3, प्रयत्न करणं सोडू नका. एकदा हारलात तरी पुन्हा प्रयत्न करा. सातत्य हेच यशाचं खरं गमक आहे.
कारण शेवटी या सगळ्याचा निष्कर्ष एकाच शक्तिशाली वाक्यात येतो की जी स्त्री स्वतःवर विश्वास ठेवते ती खरंच काहीही साध्य करू शकते. तिच्यासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. मग आता विचार कसला करायचा? उचला ते पहिलं पाऊल तुमच्या स्वप्नांच्या दिशेने, तुमच्या स्वतःच्या ओळखीच्या दिशेने. उद्या नाही, परवा नाही, आज आत्ता याच क्षणी. छोटा का होईना, पण एक सकारात्मक बदल घडवून आणा. आणि या सगळ्या चर्चेचा सार फक्त एका विचारात आहे. बाकी सगळं काही बाजूला ठेवा, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाचं आहे स्वतःवर विश्वास ठेवणं, कारण तिथूनच प्रत्येक यशस्वी प्रवासाची सुरुवात होते. आता वेळ आहे स्वतःच्या प्रवासाची सुरुवात करण्याची.